महाराष्ट्रामध्ये एक नवं वॉटर पार्क सुरू झाले। तुम्हाला माहिती आहे का? पुण्यातल्या हिंजवडीमध्ये हे वॉटर पार्क सुरू झाले। म्हणजे गेले 4-5 दिवस तरी याच पाण्यातनं पुणेकर घरी जात आहेत। हिंजवडीतल्या नद्यांचा, नाल्यांचा, रस्त्यांचा, आयटी पार्कचा आणि मुख्य म्हणजे पुणेकरांचा कुठलाही विचार न करता हिंजवडीमध्ये वाटेल तशी बांधकामं करण्यात आली आहेत। त्यामुळे पाऊस आला की हिंजवडीचा थेट तलाव होतोय। पुणेकरांसाठी प्रशासनाने ही नवी वॉटर राईड सुरू केली आहे। याचं नाव बस वॉटर राईड आणि या वॉटर पार्कचा पत्ता आहे हिंजवडी। पाण्यातलं जबरदस्त थ्रिल अनुभवायचं असेल तर हिंजवडीला जा। बसमधून, स्वतःच्या कारमधून, रिक्षामधून किंवा बाईकवरनं कशावरनंही प्रवास करा। मनसोक्त पाणी अंगावर घेण्याची मजा आणि ती सुद्धा विदाऊट तिकीट घेता येईल। त्यासोबतच तुम्ही ट्रॅफिक जॅम मध्ये अडकलात तर आणखी जास्त वेळ पाण्यात राहता येईल। हिंजवडीतलं हे वॉटर पार्क बांधलंय ग्रामपंचायत, MIDC आणि पुण्यातल्या कारभाऱ्यांनी। पुण्यातल्या हिंजवडीमध्ये गेल्या काही दिवसांपासून अगदी थोड्या काळात मुसळधार पाऊस पडतोय। तासाभराच्या पावसामुळे प्रचंड प्रमाणात पाणी साचतं। पाण्याला वाहण्यासाठी मार्गच मिळत नाही। मग पाणी जिथे आहे तिथेच साचून राहतं आणि त्याचे अक्षरशः स्विमिंग पूल होत आहेत, रस्त्यांच्या नद्या होत आहेत। आयटी पार्क मध्ये साचलेलं हे पाणी शासकीय गेस्ट हाऊस मध्येही शिरलं। पुणे शहरात कालपासून धो पाऊस पडतोय। अक्षरशः रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलेलं पाहायला मिळालं। त्याच पार्श्वभूमीवरती खरं तर जेव्हा इतका धो पाऊस झाला त्याच्यानंतर पुण्यातील जे IB शासकीय खरं तर ते एक विश्रामगृह आहे तिकडे अगदी गुडघ्यापर्यंत पाणी गेलेलं होतं। जर आपण माझ्या मागे बघू शकलात तर हेच ते गेस्ट हाऊस आहे। त्या गेस्ट हाऊसमध्ये धो पावसानंतर खरं तर अत्यंत बिकट अशी ही परिस्थिती झालेली होती। आत्ता सगळे सफाई कर्मचारी जे आहेत ते इकडे सफाईचं खरं तर काम करत आहेत। जर आपण या विश्रामगृहांची परिस्थिती जर बघितली तर पाणी अगदी आतपर्यंत गेलेलं पाहायला मिळालं। जसं आपण आत्ता याची अवस्था बघू शकतोय, काल इथे गुडघ्यापर्यंत, अक्षरशः गुडघ्यापर्यंत पाणी होतं इकडे। आणि जसं आपण बघू शकतो की या विश्रामगृहाचे जे खोल्या आहेत त्या खोल्यांपर्यंत हे पाणी गेलेलं पाहायला मिळालं। आत्ता हे सगळंच चिखलमय झालेलं आहे। जर आपण बघितलं या दृश्यांमधनं तर पूर्णतः चिखलमय हे सगळं झालेलं आहे। आत्ता त्याची साफसफाईची कारवाई खरं तर किंवा साफसफाई करण्याचं काम हे आत्ता या विश्रामगृहात चालू आहे। पुण्यात साचणाऱ्या या पाण्याबद्दल पुण्याचे कारभारी वर्षानुवर्ष तीच उत्तरं देतात। पुण्यातली परिस्थिती मात्र काही केल्या सुधरत नाही। पुण्यामध्ये काल पण अचानक ठराविक काळात भरपूर पाऊस पडला। स्वतः आयुक्त वेगवेगळ्या ठिकाणी PMC कमिशनर भेटी देत होते, पाहणी करत होते। तसंच ट्रॅफिकच्या बद्दल PMCचे पुण्याचे आयुक्तांना पण सांगितलं होतं, ते पण पाहणी करत होते। काही वेळातच पाणी ओसरलं, अशा प्रकारची परिस्थिती झाली। मध्ये तुम्ही सगळ्या मीडियानी हिंजवडीला जे काही दाखवलेलं होतं त्याच्या मागचं काय कारण आहे आणि त्याला काय आपण पुढची गोष्ट केली पाहिजे, म्हणजे तो प्रश्न आहे। MIDC, PMRDA, PCMC अशा 3-4 एजन्सीच्या संदर्भातला प्रश्न आहे। तर त्याच्याही बद्दल काय मार्ग काढायचा याच्याबद्दलची चर्चा आम्ही करून पुढे जायचं ठरवलेलं आहे। हिंजवडीमध्ये पाणी साचण्याचं मुख्य कारण म्हणजे अपुरी ड्रेनेज व्यवस्था आणि नालेसफाईचा अभाव। पावसाचं पाणी व्यवस्थित वाहून जाण्यासाठी नैसर्गिक नाल्यांची आणि ड्रेनेज सिस्टीमची योग्य व्यवस्था नाहीये। हिंजवडीत वाटेल तशी बांधकामं झाली, त्यामुळे नैसर्गिक नाले बंद झाले। हिंजवडीत मोठ्या प्रमाणावर IT कंपन्यांच्या इमारती आणि आता रहिवासी संकुलही वाढली आहे। या सगळ्या पुढे पाण्याचा निचरा होण्याची सोय अपुरी ठरते। हिंजवडीतली ड्रेनेज सिस्टीम अपुरी आहे, त्यामुळे पावसाचं पाणी साठून राहतं। पावसाळ्यापूर्वी नाल्यांच्या सफाईकडे दुर्लक्ष करण्यात आले। पुण्यात मेट्रोच्या कामामुळे काही ठिकाणी पाण्याचा प्रवाह थांबवण्यात तर काही ठिकाणी वळवण्यात आलाय। या भागात रहिवासी संकुलांना मोठ्या प्रमाणात परवानगी देताना पाण्याचं व्यवस्थापन विचारात घेतलं होतं का, हाही मोठा प्रश्न आहे। या सगळ्या कारणांमुळे हिंजवडीत कायम मोठ्या प्रमाणावर पाणी साचतं। आम्ही कर देतो
तरी आम्ही हा त्रास का सहन करायचा, असा पुणेकरांचा सवाल आहे. आणि हा प्रकार आजचा नाहीये, मागच्या 5-6 वर्षापासून आम्ही सतत हायलाईट करतोय. या खासदारांना सांगितलंय, लोकल आमदारांना सांगितलेले, पण याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे MIDCने आणि PMRDAने. आम्ही ग्रामपंचायतला सांगितलं तर ग्रामपंचायत म्हणते MIDCचा रस्ता आहे, MIDC म्हणते PMRDला केलं, PMRD म्हणते मेट्रोला दिलंय. अहो आम्ही टॅक्स भरतोय, सगळं करतोय, ग्रामपंचायतला प्रॉपर्टी टॅक्स भरतोय, तुमचं MIDCला NOC देतोय, PMRD आमच्याकडनं पैसे घेते, आमच्या पगारातून आमचा टॅक्स वजा होतोय, लाखो रुपये जमा होतात, करोडो रुपये जमा होत आहेत. निवडणुकीच्या वेळेस फक्त आश्वासन दिले जातात. 25 वर्ष झाले IT पार्कला. आम्ही जर इथं 4-5 लाख कर्मचारी काम करतोय तर तेवढं क्वालिटीचं इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही दिलं पाहिजे. आणि याच्यामध्ये जे काय PMRD असेल ना ते MIDC असेल त्या अधिकाऱ्यांना तुम्ही पहिल्यांदा सस्पेंड केलं पाहिजे. हे प्रत्येक वेळीचं पावसाळ्यातलं असं आम्ही सहन करून घेणार नाही. आणि राजकारण्यांनी येऊन इथं जे काय आमचे लीडर्स आहेत, पुण्यामध्ये भरपूर लीडर्स आहेत, त्या सगळ्यांनी इथं आलं पाहिजे. आम्ही उद्योगमंत्र्यांना विनंती केली होती की तुम्ही IT पार्कमध्ये येऊन इथं बघा. आत्तापर्यंत आम्ही कधी साफसफाई ड्रेनेजची झाली असं बघितलं नाही आणि बरेचसे ड्रेनेज हे तुटलेले आहेत, तर ते सगळे रिपेअर झाले पाहिजेत. आणि आता हा फ्लो वाढलेला आहे, म्हणजे या कंपन्या तुम्ही बघितल्या ना, त्यामुळे पाणी आता मुरत नाही आहे, पाणी कंटिन्युअसली फ्लो होतं आहे. आणि नॅचरल जे नाले आहेत तिथले त्याच्यावरती सगळीकडे अतिक्रमण झाले, त्यामुळे तुम्हाला आता नवीन ज्या स्ट्रीम्स आहेत त्या बांधून इथलं पाणी कसं नेता येईल हे बघायला लागेल. विकासाच्या नावाखाली पुणे आडवं तिडवं कसंही पसरत गेलंय. त्यामध्ये पावसाचा, पाण्याचा, नद्यांचा आणि नाल्यांचा विचार झालाच नाही. उलट नद्या आणि नाल्यांची तोंड बंद करण्यात आली. नद्या आणि नाल्यांना वाटेल तसं वळवता आणि बुजवता येतं, पण पावसावर नियंत्रण कसं ठेवणार? त्यामुळे हे असंच चालू राहणार. धो पाऊस पडणार, पुण्यातल्या यंत्रणा साचलेल्या पाण्याबद्दल एकमेकांकडे बोट दाखवणार आणि पुणेकरांना याच पाण्यातनं मार्ग काढत चालावं लागणार. पुण्यात जवळपास प्रत्येकाकडे स्कूटर किंवा कार आहे. आता पावसाळ्याचे 4 महिने पुणेकरांनी एक बोट विकत घेऊन टाकावी. पुण्यात पाणी साचण्याचा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा करण्यापेक्षा बोट घेणं जास्त सोयीचं पडेल. पुण्याहून सूरज कसबेसह रेवती हिंगवे, NDTV मराठी, पुणे.